आता हे जे ना हे हे हँड सगळे हे रिलॅक्स पाहिजे तरच बॅट फिरत आहे. आणि दुसरी गोष्ट काय तर आपल्या ना बॅट आणि बॉडी सेपरेशन झालं पाहिजे. तर बॅट बॉडी सेपरेशन आपलं का होत नाही, कारण आपण इथे हात धरला मध्ये सेंटरला तर पुढे गेलं तर बॅट इथेच राहते. हे हँडल म्हणजे असं होतं, हे सेपरेशन नाही होत पाहिजे. आता मी समजा मी असं दाखवलं, हे सेपरेशन आहे इथे, हे हँडल माझं, पण इथे जर धरलं तर हँडल माझ्या बॉडीवरतीच आहे. हे इथनं हा पोर्शन तर इथनं पोर्शन बॉडीवरती आहे, तर बॉडी मग सेपरेट नाही होत. तर मग हँडल हे मागे गेलं पाहिजे, बॉडीची लाईन आणि हँडल मागे. ते कसं जाणार, तर हे जे आहे ना आपण टॅप करता ना असं समजा ह्या पायाला मी असं मारतं, ही माझी पोझिशन पाहिजे है ना. ही म्हणजे असं जर ते त्या हे लेफ्ट रिस्ट तशीच ठेवली तर ती माझ्या राईट पायाला हिट केली पाहिजे. आपण काय चुकीचं काय करतो, इथे ठेवतो आणि आपलं लेफ्ट पायाला हिट होतं आहे, आणि इथे हिट झालं तर आपलं सेपरेशन होत नाही, तिथेच राहतं. तर आपण काय करायचं, अजून करायचं की असं पायाच्या मागच्या बाजूला धरून तिथेच ठेवायची बॅट, आणि इथे हे ठेवली आणि हिथनं मात्र मग पॉवरफुली शॉट मारतो. आणि ऑफकोर्स स्पॉट दोन्ही आर्म्स आणि हँड्स रिलॅक्स. तर मी दाखवतो, हे मी साईडला मारून, म्हणजे खाली टॅप करायची नाही, हे पायाच्या तिकडे आणायचं, फक्त हलकासा टच करून बघायचं. बघितलं ना, हा कव्हर शॉट कसा मस्त याला पॉवरफुली न बघता. आणि मला वेळ खूप मिळतो आणि बॅकस्विंग आतनं येतो, बॉडीच्या आतनं येतो बरोबर. परत दाखवत होता ऑन स्ट्रेट राईट, परत मागे घेतला, हात इकडे खाली टच केला पायाच्या मागच्या बाजूला, हो कसला खटाक केला तो. म्हणजे मला ताकद पण मारायची गरज नाही, असं होतं हे ना. हे हात दोन्ही रिलॅक्स केले, हे दोन्ही मूठ असं कडक नाही केले, हे ढिली रिलॅक्स केली, मागे टच केली. म्हणजे हे सॉफ्ट आहेत, रिस्ट सॉफ्ट आहे, हात सॉफ्ट आहे, सगळं सॉफ्ट आहे, दोन्ही सगळं सॉफ्ट आहे. आणि अशी केली की हे बरोबर आहे, अशी फिरून बॅट आली. पण इथे जर केली तर बॅट येत नाही, अशी गोल येत नाही. ते सोटा जे टॉवेलचा सोटा होता ना, तर मागे ठेवली की बरोबर हे मागे सोटा करता येतो है ना. पण इथे जर केलं तर इथे येत नाही, ते अडकतं. तर रिस्ट ते पायाची इकडे अशी ठेवायची, म्हणजे असं पूर्ण फिरून शॉट मारतात आणि रिलॅक्स ठेवायचे हात सगळे. ओके.